त्यानंतर आपण पाहूया की त्याने तो दगड उचलला आणि बाजूला केला. त्याच्याखाली त्याला सोन्यांच्या नाण्यांची पिशवी सापडली. उसी पत्थर के नीचे उसे सोने के सिक्कों से भरी थैली जो है वो मिल जाती है. नाणे आणि नाण्यांची, तो वहाँ पे नाणे एक वचन होगा और नाणे क्या होगा, अनेक वचन. हे सर्व तेथे उभे असलेले लोग पाहत होते और ये सब कुछ वहाँ पर खड़े जो लोग थे वो देख रहे थे कि किस प्रकार से त्या गरीब माणसाने दगड बाजूला केला आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी जी आहे ती कशा प्रकारे मिळाली आहे. तो माणूस ती पिशवी घेऊन, वो व्यक्ति वो थैली लेकर तो राजाच्या दरबारात गेला. वो थैली लेकर राजा के दरबार में जो है वो चला जाता है. त्याने राजाला पिशवी परत केली. वो सिक्कों से भरी थैली जो है वो राजा को वापस कर देता है. भर दरबारात राजाने त्या गरीब माणसाची प्रशंसा केली और पूरे दरबार के सभी लोगों के सामने राजा जो आहे त्या गरीब माणसाची काय केली आहे, प्रशंसा केली. प्रशंसा करणे, स्तुती करणे हा काय आहे, वाक्यप्रचार आहे. व ती थैली त्याला दिली आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली जी पिशवी आहे किंवा थैली आणि पिशवी दोन्ही एकमेकांचे काय आहे, समानार्थी शब्द आहे. उद्योगाचे महत्त्व काय असते हे लोकांच्या लक्षात आले और लोगों को ये बात समझ में आई कि मेहनत या काम करने का महत्व क्या होता है. त्यानंतर सर्व लोग एकजुटीने काम करू लागले और उस दिन से श्रीवर्धन राज्य के सभी लोग जो है एकत्रित होकर अपना अपना काम जो है सब करने लगे आणि श्रीवर्धन राज्यातील प्रजा आलस सोडून उद्योगी बनली. और उस दिन से उस राज्य के लोगों ने आलस छोड़ दिया और सभी लोग क्या बन गए, उद्योगी बन गए. उद्योगी बनने म्हणजे काम करू लागले. राजा विक्रम सिंह की चिंता मिटली और राजा विक्रम सिंह को जो अपने प्रजा की चिंता थी कि मेरे प्रजा का क्या होगा अगर ये लोग कुछ भी काम नहीं करेंगे, सिर्फ अपना आलस नहीं छोड़ेंगे तो इनका क्या होगा. आणि त्यामुळे ज्यावेळी राज्यातील लोक काम करू लागतात, त्यांना कामाचं महत्त्व समजतं, त्यावेळी विक्रमसिंहला खूप आनंद होतो आणि त्या दिवसापासून त्याची ती चिंताची काळजी आहे ती सुद्धा पूर्णपणे मिटते किंवा पूर्णपणे संपते. तर अशा प्रकारे आपण कहाणी किंवा गोष्ट जी आहे ती लिहायची आहे. ती मी सांगितलं होतं की 3 पॅरेग्राफमध्ये आपण गोष्ट लिहायची आहे. पण जर तुमच्याकडे शब्द सामर्थ्य असेल, तुम्ही जर अजून लिहू शकता तर नक्कीच तुम्ही 4 पॅरेग्राफसुद्धा लिहू शकता. नाहीतर आपण 3 परिच्छेदामध्ये सुद्धा गोष्ट जी आहे ती लिहू शकतो. पहिल्या परिच्छेदामध्ये गोष्टीचं विषय, त्यानंतर गोष्टीचं कारण आणि त्यानंतर गोष्टीचा समारोप जे आहे तो आपल्याला 3ऱ्या परिच्छेदामध्ये मुलांनो करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण तात्पर्य बघूया. तात्पर्य कोणतं दिलेलं आहे, आळस करू नये, माणसाने कधीही कामाचा आळस करू नये. त्यानंतर तात्पर्य नेहमी मुलांनो पॅरेग्राफ करूनच गोष्ट लिहिल्यानंतर लिहायचं आहे. संपूर्ण गोष्ट झाल्यानंतर तात्पर्य असं हेडिंग द्यायचं आणि त्यानंतर ते सुद्धा पॅरेग्राफ बनवूनच, समजा तुम्हाला येत असेल तर 1 पेक्षा जास्तही तुम्ही तात्पर्य लिहू शकता. आळस करू नये, आलस नहीं करना चाहिए. त्यानंतर आळस हा माणसाचा शत्रू आहे. कोणतेही काम करण्याचा कंटाळा करू नये. कभी भी कोई भी काम करने का आलस जो है वो हमें करना नहीं चाहिए. माणसाने उद्योगी असावे. उद्योगी आणि कामसू माणसाने असलं पाहिजे. सतत काही ना काही काम केलं पाहिजे. जर माणूस काम करत राहिला तर त्याला
आळस येत नाही. आणि जर आळस आला तर माणसाच्या शरीरातून आळस हा लवकर जात नहीं, कारण आळस हा मानसाचा शत्रु आहे. तो इस प्रकार से हमें इस कहानी से ये सीख मिलती है कि आलस जो है वो हमें कभी भी करना नहीं चाहिए. उसके बाद बच्चों हम और एक मुद्दों के आधार पर कहानी मैं आपको देने वाली हूँ, क्योंकि एक तो हमने राजा की लिखी है कहानी, दूसरी हम एक सर्वसामान्य व्यक्ति के किसान की कहानी भी लिखेंगे, ताकि आपको आइडिया आए कि दोनों प्रकार की कहानियाँ जो हम किस प्रकार से लिखेंगे. तर पुढील मुद्द्यांवरून गोष्ट लिहून योग्य शीर्षक देऊन काय लिहायचं आहे, तात्पर्य लिहायचं आहे. यहाँ पर हमें पॉइंट्स दिए हैं. काय दिलेले आहे, पॉइंट्स दिलेले आहे. एक शेतकरी असतो, एक किसान रहता है वहाँ. किसान, शेतकरी म्हणजे काय, किसान. म्हातारपण, म्हातारपण यानी बूढ़ा, बुढ़ापा, आजारी पड़ने, वो किसान जो है क्या होता है, बीमार पड़ता है. पण त्याचा और इसीलिए उसे अपने त्याला एक मुलगा असतो, परंतु तो मुलगा जो बेटा जो है क्या होता है, आलसी होता है. काय असतो तो मुलगा, त्याचा आळशी असतो. और इसीलिए किसान को हमेशा चिंता लगी रहती है कि मैं जाने के बाद मेरे बेटे का क्या होगा, क्योंकि ये कुछ भी काम करना जो है वो जानता नहीं है, ना ही वो कुछ काम करता है. और एक दिन उस शेतकऱ्याला माहीत पडलं की आता काय आपण वाचू शकत नाही. और इसीलिए किसान जो है अपने बेटे को अपने पास बुलाता है और बताता है की शेतकरी यानी किसान आपल्या मुलाला बोलावतो आणि सांगतो की शेतात धनाचा हंडा असल्याचे सांगतो. वो बताता है कि मैंने वहाँ पर खेतों में एक धन यानी क्या, पैसा जो है एक हंडे में भर कर आप एक खेतों में क्या करके रखा है, गाड़ कर ज़मीन के नीचे वहाँ पर रखा है. आणि हे सांगितल्यानंतर काही दिवसांनी काय होतो, शेतकऱ्याचा मृत्यू होतो. और इसके बीच वो लड़का बिल्कुल भी काम करता नहीं. और अपने पिताजी की मृत्यु होने के बाद जाहिर सी बात है कि सभी जिम्मेदारियां जो है किसके ऊपर आई थी, उस लड़के के ऊपर आई थी. और इसीलिए शायद अपना गुजारा या उदरनिर्वाह करण्यासाठी मुलगा जो आहे शेत खणतो. शेत यानी खेत, खनतो यानी खुदाई करना. और वो लड़का जो है क्या करता है, खेतों की खुदाई करता है. कि उसने सोचा कि अभी मुझे ही अपना सब देखना है, तो कम से कम मैं खेती तो करूं. और इसीलिए यही सोचकर वो लड़का खेत में जाता है और खेत की खुदाई जो है वो क्या कर देता है, शुरू कर देता है. संपूर्ण शेतकऱ्याचा मृत्यू होतो, मुलगा शेत खणतो. वो किसी इरादे से खेत खोदता है, क्योंकि उसके पिताजी ने बताया था कि वहाँ पे खेतों में उसने धन छिपाकर ज़मीन के अंदर या ज़मीन के अंदर गाड़ कर उसने रखा है. और यही सोचकर वो पूरे खेत की खुदाई करता है. परंतु त्याला जमिनीच्या खाली किंवा शेतामध्ये कोठेही धनाचा हंडा, धन यानी संपत्ती, पैसा, जेवर जेवरात, संपदनाचा हंडा जो है तो सापड़त नहीं, उसे मिलता नहीं. और फिर वो सोचता है, वहाँ पर देखो ये यहाँ पे डैश का मतलब होता है कि यहाँ पर आपको कहानी जो है इसके आगे की आपको सोचकर आपको आगे की कहानी जो है बच्चों लिखनी है. बी, और वो सोचने लगता है कि जर मी हे पूर्ण शेत खोदलंच आहे, अगर मैंने इस पूरे खेत की खुदाई की है, तो क्यों ना मैं इसमें क्या करूं, बीज बो दूं. याच्यामध्ये मी काय करूं, पेरणी करतो. पेरणी यानी बुवाई करूँ, अगर मैं करूँगा तो कम से कम यहाँ पर जो मैंने खेत की खुदाई की है उसका भी फ़ायदा होगा, और मुझे फसल आएगी तो उससे मेरा भी क्या होगा, फ़ायदा होगा. और यही सोचकर वो काय करतो, तो बी पेरतो. बी यानी बीज की बुवाई वो वहाँ पर खेतों में करता है. आणि काही दिवसानंतर अमाप पीक येणे, अमाप म्हणजे खूप
खूब जास्त पीक चांगलं डौलदार जो है कि वहाँ पे उसके खेतों में फसल जो है बहुत ही अच्छी आती है। जाहिर सी बात है, बारिश अच्छी होती है और उसने खुदाई अच्छे से की थी, इसीलिए उसके खेत की फसल भी क्या आती है, अच्छे से आती है। आणि ते शेत पाहून, ते पीक पाहून त्याला वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजतो और इतनी हरी भरी फसल देखकर अपने पिताजी की बात जो है उसे समझ में आती है की त्याला त्याच्या वडिलांना त्याला काय सांगायचं होतं। उसके पिताजी को उसे क्या बताना था या उसके पिताजी उसे क्या बताना चाहते थे, और ये बात उसे समझ में आती है और वो मान लेता है कि हेच काय आहे, धन आहे। मतलब मेरे पिताजी ने जिस धन के बारे में बताया था, यही हरी भरी फसल क्या है, धन है, हीच काय आहे, संपत्ति आहे। क्योंकि उसी फसल से उसको बहुत ज़्यादा फ़ायदा हुआ। और अब आणि त्या दिवसानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाने आळस सोडून काय करायला सुरुवात केलेली आहे, काम करायला सुरुवात जी आहे ती केलेली आहे। म्हणजे परिश्रम केल्यावर आपल्याला नेहमी त्याचं फळ मिळतं। मेहनत करने के बाद हमें मेहनत का फल जो है वो हमेशा मिलता ही है। बस हमें क्या करनी चाहिए, मेहनत करनी चाहिए, परिश्रम करना चाहिए, आलस जो है काम का कदापि नहीं करना चाहिए। तर या गोष्टीला आपण नाव काय देऊ शकतो मुलांनो, हुशार शेतकरी। काय नाव देऊ शकतो, हुशार शेतकरी। कारण गोष्ट जी आहे ती कशावर आधारित आहे, शेतकऱ्यावर आधारित आहे। और उसकी सूझबूझ को देखते हुए, उसकी सूझबूझ क्या थी, त्याची समजदारी कोणती होती की त्याने आपल्या मुलाचा आळशीपणा काढून टाकण्यासाठी उसने क्या बताया था कि मैंने खेत में क्या गाड़ कर रखा है, धन का हंडा जो है वो गाड़ कर रखा है। ये उसकी क्या थी, समझदारी थी। म्हणून आपण गोष्टीला मुलांना नाव काय देऊ शकतो, हुशार शेतकरी देऊ शकतो। अजून दुसरे कोणतं नाव देऊ शकतो, आळशी मुलगासुद्धा देऊ शकतो नाव, किंवा परिश्रमाचे फळसुद्धा देऊ शकतो। कारण की परिश्रम त्याने कोणतं परिश्रमाचे फळसुद्धा देऊ शकतो। ही 3 नावे आपण आपल्या गोष्टीला देऊ शकतो। त्यानंतर तात्पर्य काय येणार आहे, पुन्हा एकदा इथे तात्पर्य येणार आहे, आळस करू नये। पहिलं तात्पर्य काय येणार आहे मुलांनो, आळस करू नये। दुसरं काय येणार आहे की परिश्रम केल्यावर फल है मिलते, मतलब परिश्रम करने के बाद हमेशा, यहाँ पे देखो तात्पर्य, हेज धन यानी उसने जो अपने खेतों में जो मेहनत की थी, परिश्रम किया था, उससे उस अपने परिश्रम के बदले में क्या मिला था, धन किसके रूप में मिला था, फसल के रूप में, एक अच्छी फसल के रूप में उसे वो धन मिला था। तो जाहिर सी बात है उसने परिश्रम किया था आणि परिश्रम केल्यावर धन हे आपल्याला मिळते। तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला लिहायची आहे। याच्यामध्ये सुद्धा जर आपण इथून इथपर्यंत जर घेतलं तर फर्स्ट पॅरेग्राफ होऊ शकतो। कुठून, इथून, इथे लक्ष द्या, इथून हे म्हणजे एक मुलगा, एक शेतकरी, म्हातारपण, आजारी पड़ने आणि मुलगा आळशी, ये सब जो है हम फर्स्ट और सेकंड पैराग्राफ में लिख सकते हैं। ये फर्स्ट पैराग्राफ में हमें लिखना है, एक शेतकरी, म्हातारपण आणि आजारी पडणे आणि मुलगा आळशी, हे हमें फर्स्ट पैराग्राफ में लिखना है। कोणत्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे, फर्स्ट पॅरेग्राफमध्ये। शेतकऱ्याला पण नाव द्यायचं आहे आणि मुलाला पण नाव द्यायचं आहे। त्यानंतर यहाँ से लेके, शेतकरी मुलाला शेतात धनाचा हंडा असल्याचे सांगतो आणि शेतकऱ्याचा मृत्यू। यहाँ से लेके यहाँ तक हमें सेकंड पैराग्राफ बनाना है। क्या बनाना है,
सेकंड पॅरेग्राफ. त्यानंतर मुलगा शेत खणतो, हंडा नाही, बी पेरतो, आम्हा पीक येणे, वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजणे हेच धरणं. यहाँ से मुलगा से लेके हेज धन तक, यहाँ तक हमें तीसरा पॅरेग्राफ बच्चों हमें लिखना है. तर अशा प्रकारे तुम्हाला ही गोष्ट मुलांनो लिहायची आहे स्वतःच्या मनाने. यहाँ पर मैंने सब बताया है कि फर्स्ट पैराग्राफ कहाँ से आएगा, सेकंड पैराग्राफ कैसे बनेगा, थर्ड पैराग्राफ कैसे बनेगा, तात्पर्य क्या होगा, कहाणीला किंवा गोष्टीला आपण नाव मुलांनो काय द्यायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. जैसे मैंने पहली कहानी लिखी है उसी प्रकार से उसी के आधार पर मुलांनो बच्चों आपको ये कहानी ये कथा आपको लिखनी है. क्योंकि जब तक आप खुद से शब्द वाक्य बनाना नहीं जानेंगे तब तक आपको लिखना जो है वो आएगा नहीं. इसीलिए आपको ज़रूर प्रयास करना चाहिए अपने से कहानी लिखने का. आई होप आप ये सभी समझ गए होंगे कि फर्स्ट पैराग्राफ कहाँ से, सेकंड पैराग्राफ कहाँ से. यहाँ पर देखो मैंने फिर से एक बार बताती हूँ. ये एक शेतकरी म्हातारपण, आजारी पडणे, मुलगा आळशी. ये फर्स्ट पॅरेग्राफ में शेतकरी मुलाला शेतात धनाचा हंडा असल्याचे सांगतो आणि शेतकऱ्याचा मृत्यू. ये सेकंड पॅरेग्राफ में आणि मुलगा शेत खणतो तो यहाँ से लेके हेज धन तक, वहाँ पे थर्ड पैराग्राफ आपको बनाना है आणि त्यानंतर तात्पर्य लिहायचं आहे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला या गोष्टीला नावसुद्धा द्यायचं आहे.